अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा शुक्रवार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, कुठल्याही शुक्रवारी रात्री झोपताना फक्त हा मंत्र म्हणा, सकाळी उठून चमत्कार बघा। तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील, अडलेली तुमची जी काही कामं असतील ती मार्गी लागतील, तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं किंवा तुमच्या घरामध्ये असलेलं जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपायला लागेल आणि तुमच्या घरामध्ये बरकत यायला लागेल। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या जेवढ्या काही सेवा कराल त्या सगळ्याच सेवा ज्या आहेत त्या लाखात एक असतात। खरं तर शुक्रवारचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या शुक्रवारचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे। बघा, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा मंत्र 7 वेळा म्हणा आणि या मंत्राचा चमत्कार बघा। अत्यंत प्रभावी असणारी सेवा आहे जी आयुष्यातील घरातील दारिद्र्याचाही नाश करेल। खूप कर्ज साठलेलं असेल तर कर्जाचा डोंगरही कुठेतरी कमी करेल। जिथे काहीच होत नव्हतं, जिथे काहीच घडत नव्हतं, तिथे काहीतरी घडेल। म्हणजे रोज कुठून ना कुठून का होईना पण घरामध्ये पैसा यायला लागेल। बघा, धनाला आकर्षित करणारा हा मंत्र आहे, तसंच गरिबीचा नाश करणारा आणि घरात सुख समृद्धी आणणारा हा मंत्र आवश्यक ऐका। आता कुठला मंत्र, काय सेवा आहे, नक्की कसं करायचं आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, शुक्रवारी कुठल्याही शुक्रवारी तुम्ही करा। या शुक्रवारी, पुढच्या शुक्रवारी फक्त लक्षात ठेवा, मासिक धर्म आणि सुतक काळ असेल तर त्या टाइमात नाही करायचा। बाकी इतर वेळेस कुणी, म्हाताऱ्या व्यक्तींपासून लहान मुलांपासून कुणीही हा उपाय केला तरीही चालेल। रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजे रात्री 12च्या आतमध्ये, तुम्ही सायंकाळी 7 नंतर तर रात्री 12च्या आतमध्ये कधीही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता। आता याच्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे। समजा तुम्हाला देवघराच्या समोर नसेल बसायचं, तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये असाल किंवा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये असाल, तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तुम्हाला लवंग। 7 अख्ख्या व्यवस्थित असणाऱ्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे थोडंसं मीठ। एका वाटीमध्ये मीठ घ्या, 7 लवंगा घ्या आणि एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्या। आता काय करायचं, जिथे तुम्ही बसलेला आहात तर तिथे तुम्हाला समोर ते लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर एक अख्खं ते लवंग घ्यायचं आणि त्याच्यासोबत जे मीठ घेतलेलं आहे ते मीठ घ्यायचं। शक्यतो खडे मीठ घ्या, नसेल तर बारीक वाटलेलं मीठ घेतलं तरीही चालेल। आता खडे मीठ घेतलं असेल तर 7 खडे घ्या, जर वाटलेलं मीठ असेल तर 1 चिमूटभर म्हणजे 2-3 चिमूटभर त्याच्यामध्ये ते मीठ वाटीमध्ये घालून ठेवा। सगळ्यात पहिले काय करायचं तर उजव्या हातावरती एक लवंग ठेवायचं आणि त्याच्यासोबत मिठाचा खडा किंवा 1 चिमूटभर मीठ घालायचं, ठीक आहे। या दोनही गोष्टी घातल्या की त्याच्यानंतर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत तुम्हाला नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर हातावर ठेवलेलं हे लवंग आणि मीठ जे आहे ते समोरील त्या कापडामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे त्याच्यावरती ते घालून द्यायचं। पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, पुन्हा मिठाचा खडा किंवा चिमूटभर मीठ घ्यायचं, पुन्हा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची, महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं, पुन्हा ते अभिमंत्रित केलेलं दुसरं लवंग आणि मीठ जे आहे ते त्या लाल रंगाच्या कापडामध्ये सोडून द्यायचं। असे 7 लवंग एक एक करत अभिमंत्रित करीत चिमूटभर त्याच्यासोबत मीठ घेत महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करत तुम्हाला ते त्या लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून द्यायचं आहे, कापडामध्ये सोडून द्यायचं आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर ती जी लाल रंगाची पोटली किंवा ते जे लाल रंगाचं कापड आहे ते हातात घ्यायचं, त्याला घट्ट गाठ मारायची आणि ते पॅक करायचं। ते लवंग आणि ते मीठ जे आहे ते कापडामध्ये पॅक करायचं, त्याची एक छोटीशी पोटली तयार होईल। आता काय करायचं,
ही पोटली रात्री झोपताना पूर्ण रात्रभर आपल्या उशीखाली ठेवायची. उशी घेत नसाल तुमच्या बेडशीट खाली किंवा गादीखाली चटईखाली ठेवली तरीही चालेल. फक्त रात्री झोपताना ती आपल्या उशीखाली असली पाहिजे, डोक्याखाली असली पाहिजे. जेव्हा सकाळी उठाल म्हणजे उद्या शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर काय करायचं, जेव्हा स्नानासाठी अंघोळीला जाल तर या लवंगांची जी पोटली आहे ती सोडायची आणि त्याच्यामध्ये घातलेलं जे मीठ आहे ते सगळं मीठ अंघोळीच्या पाण्यात घालायचं. तुम्हाला जर वाटत असेल की घरात 5-6 सदस्य त्यांच्याही अंघोळीच्या पाण्यात घालावं, त्यांच्याही घातलं तरी चालेल. जर कोणाचा विश्वास असेल नसेल तर तुम्ही फक्त स्वतःच्या अंघोळीच्या पाण्यात घातले तरीही चालेल. ठीक आहे, अंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि त्याच पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. बाकीचे जे लवंग आहे ते त्या लाल रंगाच्या कापडातच बांधून ठेवायचे आहेत. अंघोळ स्वच्छ झाली, काय कामं असतील ती आवरून घ्या आणि त्याच्यानंतर घराच्या शेजारी पाजारी कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जा आणि तिथे जाऊन ही जी पोटली आहे ही त्या माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ सोडून या. लक्ष्मीचं मंदिर नसेल, गावात जे कुठलं मंदिर असेल, गणपतीचं असेल, हनुमानांचं असेल, महादेवांचं असेल, कालभैरवनाथांचं जे कुठलं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जा आणि ही पोटली फक्त त्या देवांच्या चरणांच्या जवळ सोडा आणि तिथून घरी निघून या. बघा, लवंग जी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी गोष्ट आहे. लवंगाच्या उपायाने आपण आपल्या आयुष्यात धनाला आकर्षित करतो. लवंग ही अशी गोष्ट आहे जिच्या वासाने माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू अखंडित प्रसन्न होतात आणि जेथेही हे दोघे प्रसन्न असतात किंवा ज्याही घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते. त्याचबरोबर मिठाला आपण लक्ष्मी स्वरूप समजत असतो. शुक्रवारचा दिवस हा मिठाचे उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बघा, मिठाचे उपाय करून आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता संपवतो आणि जीवनामध्ये सकारात्मकता आणतो. जेव्हा शुक्रवारी तुम्ही ते चिमूटभर मीठ हातामध्ये घ्याल, एक लवंग घ्याल, अभिमंत्रित करत ते लाल रंगाच्या कापडात सोडाल, माता लक्ष्मी त्या क्षणात तुमच्याकडे खेचली जाईल. 7ही लवंग अभिमंत्रित करत जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये घालाल आणि त्या लाल रंगाच्या कापडाला घट्ट गाठ करून त्याची पोटली करून उशीखाली ठेवाल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या अवतीभोवती असलेला पूर्ण निगेटिव्ह ओरा जो आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. घरातील बाधा इडापिडा घराच्या बाहेर निघून जाईल. कुठलीही बाधा तुम्हाला जडलेली असेल तर तिचा नाश होईल. कुठलीही रोग किंवा कुठले आजारपण तुमच्या पाठी सतत लागलेले असेल त्यातून तुम्हाला मुक्तता होईल. आणि जेव्हा ही पोटली उशीखाली ठेवाल तेव्हा तुमचे झोपलेले जे नशीब आहेत किंवा जे आपण म्हणतो की माझेच नशीब खराब आहेत, हे खराब नशीब, झोपलेले नशीब जागे होतील, तुमचे नशीब बदलायला लागतील. दुसऱ्या दिवशी जेव्हा अभिमंत्रित केलेलं हे मीठ स्नानाच्या पाण्यात घालाल तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर हे शुद्ध आणि पवित्र होईल. त्या क्षणापासून एक सुखाचा श्वास तुम्हाला मिळेल. त्याच्या पुढे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. आणि जेव्हा ती लवंगाची पोटली माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ तुम्ही जेव्हा सोडून याल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या सगळ्या इच्छा माता लक्ष्मीपर्यंत पोहोचल्या जातील. आणि जेव्हा तुमच्या इच्छा त्या लवंगांमार्फत तिच्यापर्यंत पोहोचल्या जातील तेव्हा नक्कीच त्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ह्या पूर्ण होतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.